मित्र आणि मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहे व्हेज मोमोज. आणि व्हेज मोमोजसाठी मी आता हे घेतलेलं आहे कोबी कट करून घेतलेलं आहे एवढं, आणि याला चांगलं धुवून पण घेतलेलं आहे. आणि माझ्याकडे पहिल्यापासूनच पनीरचं थोडंसं हे होतं, पनीर बुर्जीसाठी मी केलेले थोडंसं स्टफिंग. तर आता इथे ती पनीरची पण स्टफिंग आहे. तर आज आपण पनीर मोमोज पण बनवणार आहे. तर चला सुरुवात करू. आता इथे काही खडे मसाले आहेत, थोडंसं इथे ब्लॅक पेपर आहे, आणि मी तुम्हाला सांगतो यात मी काय काय मिक्स केले. तर मी या मिक्सचरमध्ये आत्ता मिक्स केलेले आहे. या मिक्सचरमध्ये मी शेजवान चटणी, पनीरला मी स्क्रम्बल केलं, जे आपण पनीर बुर्जीसाठी करतो तसं. त्यात आपण थोडी शेजवान चटणी टाकली, कांदा टाकलाय, आणि कोथिंबीर टाकून मी याला आपले जे पावभाजीला आपण यूज करतो जे चॉपर टाईप, त्याने मी याला चॉप करून घेतलेलं आहे. तर आता चला आपण पुढे वळू. अद्रक लसूण. आता आपण अद्रक लसूणची पेस्ट बनवतोय. आता इथं मी अद्रक लसूण पेस्ट बनवून घेत आहे. आता मी अद्रक ॲड करतो. आणि 2 महिन्यानंतर मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करतोय. काय रिझन होते त्याचे. तर आता मी याची पेस्ट चांगली प्रकारे बनवून घेतलेली आहे. तर आता हे जे मी कोबी घेतलेलं आहे, यात आता मी ॲड करतोय शेजवान चटणी. आता मी यात शेजवान चटणी ॲड करून घेतो. तर आता मी इथे शेजवान चटणी थोडीशी टाकली, जास्त नाही टाकली, कारण आपण परत हे सर्व पण शेजवान चटणी सोबत करतो. आता मी इथे ब्लॅक पेपर पण ॲड करतो थोडा. इथं मी ब्लॅक पेपरही ॲड केलेला आहे. आता मी इथं ॲड करतोय थोडंसं मीठ. आता मी इथं ॲड करतोय थोडं लाल तिखट. शेजवान चटणी थोडीशी टाकली मी, एकदम चवीपुरती. आता इथं मी कोथिंबीर ॲड केली आहे. आता मी जी पेस्ट बनवून घेतलेली अद्रक लसूणची तीही ॲड करतोय. पनीर मोमोजचा अजून एक व्हिडिओ येईल सविस्तर, त्यात मी सांगेल मी कसं बनवलं पनीर मोमोज. पण हा मेन व्हिडिओ व्हेज मोमोजचा आहे. तर आता हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे. आता मी यात थोडंसं जिरे ॲड केलेले चवीसाठी. काही या प्रकारात हे आपलं बॅटर झालेलं आहे. तर आता आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. आणि मी एक सांगतो, या व्हिडिओत आपण एकदम हेल्दी मोमोज बनवतोय, जो आपण बिना बनवतोय. आपण यात आपलं जे चपातीचं पीठ असतं त्याच्यापासून बनवतोय. आता मी यात ॲड केलेलं आहे थोडंसं मीठ या बॅटरसाठी. आणि यात तुम्ही गरम मसाला पण टाकून घ्या, मी सांगायचं राहिलं माझ्याकडून. यात गरम मसालाही टाकून घ्या. कलर बघू शकता किती मस्त आलाय. आता यात आपण आपलं गव्हाचं पीठ टाकायला लागलोय. तर आता आपण यात ॲड करतोय थोडंसं तेल. आपण नाही तर सिंपल आपण जे चपातीसाठी कणिक मळतो तशी कणिक मळून घ्यायची. इथं थोडंसं मी तेल टाकलेलं आहे. आता मी इथं थोडंसं पाणी ॲड करून घेतो.
अजून थोडंसं पाणी ॲड करू आपण इथे. काय आता या प्रकारे आपण हे कणिक मळून घेऊ नीट एकदम. आता काही या प्रकारे मी कणिक मळून घेतली आहे. आता आपण याला 10 मिनटं असं सोडून देऊ. आता काही आपण याच्यावर आता याच्यावर एक थोडंसं एक गोष्ट झाकून ठेवू. तर आता आपण हे भांडं याच्यावर झाकून ठेवू. याला 10 मिनटं आता असंच राहू द्यायचं. आता आपण पुढं दुसऱ्या स्टेपवर जाऊ. आता आपण मोमोज बनवून घेऊ. स्टीम मोमोज बनवतोय आपण. आता या कढईत मी थोडंसं पाणी घेतोय आणि हे आपलं मोदकाचं जे हे असतं, आपण ज्यात मोदक बनवतो, स्टीम करतो, तेच हे बघू शकता परात टाईप, पण याला खालून छिद्र आहेत. आता आपण याला तेल लावून घेऊ, जेणे आपले मोमोज याला चिपकणार नाही. आता याला आपण थोडं थोडं तेल लावून घेऊ. तर आता मी काही या प्रकारे याला तेल लावून घेतो. तुम्ही याला तूपही लावू शकता, पण माझ्याकडे आता तूप नव्हतं अवेलेबल, म्हणून मी तेल लावलेलं आहे. काही या प्रकारे आता आपण याला ठेवू. आता याला आपण थोडा वेळ झाकून घेऊ. याला 5 ते 10 मिनटं असंच ठेवू आपण. आता याला आपण हाय फ्लेमवर 10 मिनटं नाहीतर 5 ते 10 मिनटं ठेवू. आता हे आपण बॅटरला मऊ करून घेऊ. आता आपण मोमोज बनवायला आता सुरुवात करू एक एक करून. आता आपण काय जसे पुरीसाठी आपण तुकडे करून घेतो काय तसे करून घेऊ. काही या प्रकारे याचे थोडे पुरी टाईप तुकडे करून घ्यायचे. आता आपण पहिला मोमोज करायला सुरुवात करू. काही या प्रकारे आता आपण मोमोज बनवायला लागलोय. आता हे जे आपण कोबीचं बॅटर बनवलेलं आणि पनीरचं, आता सुरुवात करू आपण बनवायला. आता काही या प्रकारे जे आपण घडी घालून घेऊ. हे एकदम गव्हापासून बनवलेले आहेत, म्हणून हे चांगले मोमोज आहेत, हेल्दी. आता हा पहिला आपला मोमोज बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला अजून एक मोमोज बनवून दाखवतो आता. आता हा मोमोज मी पनीरचा बनवतोय. इथं मी पनीरची स्टफिंग घेतलेली आहे. मला स्टफिंग जास्त आवडते घ्यायला. तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता, जास्त कमी. मी जास्त घेतो दरवेळी स्टफिंग. काही या प्रकारे मी आता दुसरा पण मोमोज बनवून घेतलेला आहे. आता दुसरे मोमोज पण मी बनवून घेतो. तुम्ही तोपर्यंत वेट करा. तर आता काही या प्रकारे आपण आपले मोमोज स्टीम करून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही, मस्त स्टीम झालेले आहेत आपले मोमोज. आणि मी खेळता खेळता एक मिक्स करून एक पराठा बनवलेला. आता तोही मी स्टीम करून घेणार आहे. तर आता काही आपले हे मोमोज
म्हणजे गव्हाचे आपले हे गव्हाच्या बॅटरपासून बनवलेले मोमोज रेडी झालेले आहेत. आता तुम्ही इथं बघू शकता मी याला सर्व केलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळू पुढच्या व्हिडिओत आणि अशा रेसिपीज. तोपर्यंत बाय.